नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलला. आणि आपण स्टार्ट केली होती आपल्या PYQs जे काही पेपर्स होते, सो प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याची व्हिडिओ सिरीज. आज आपण बघतोय आपल्या या व्हिडिओ सिरीजचा पार्ट नंबर 10, ज्यामध्ये आपण चालू करणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन पासून. मित्रांनो, ऑलरेडी आपली असिस्टंट टाउन प्लॅनरची लाईव्ह आणि एक व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. ज्यांना कोणाला परचेस करायचा असेल कोर्स त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून एक्झाम साठी तुम्हाला फायदा होईल. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 86. यामध्ये क्लिअरली कंडिशन्स काय सांगितले आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स प्लान्स आर मेनली रिक्वायर्ड टू बी अटॅच अलॉंग विथ द अप्लिकेशन फॉर डेव्हलपमेंट परमिशन. म्हणजे या केसमध्ये डेव्हलपमेंट परमिशन साठी कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या द्यायला पाहिजे. ऑब्वियसली आपण 2018चा पेपर स्टडी करतोय, म्हणजे UDCPR तेव्हा नव्हता, त्यामुळे किंवा आता जरी काही UDCPR असेल तरी त्या संदर्भात हा क्वेश्चन कसा असेल, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्या. कुठेही तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर इलेक्ट्रिक सप्लाय अख्ख्या UDCPR मध्ये म्हटलेलं नाहीये. क्लिअर? आणि ओनरशिप डॉक्युमेंट आणि मेजरमेंट प्लान देऊनच होत नाही, कारण आपल्याला प्रपोज लेआउट प्लान किंवा बिल्डिंग प्लान हा द्यावा लागतो. म्हणून हे पण ऑप्शन येणार नाही. आणि इन्कम टॅक्स, कॉपी ऑफ इन्कम टॅक्स ही पण कुठेच UDCPR मध्ये किंवा DCPR मध्ये आधीही नव्हतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2, 3, 4 इझिली कॅन्सल होतात. क्लिअर? सो ऑप्शन नंबर 1 काय राहतो? ओनरशिप डॉक्युमेंट लागतात, मेजरमेंट प्लान लागतो. जर का तो लेआउटच्या संदर्भात असेल तर प्रपोज लेआउट विथ मास्टर कॉपी लागणार, त्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी लागतील. आणि जर का तो बिल्डिंगच्या संदर्भात असेल तर बिल्डिंगचा प्लान लागेल, किंवा जो काही बिल्डिंग प्लान तुम्ही तयार केलाय तो तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. क्लिअर? म्हणजे 2018 DCPR नुसार तुमचा हा क्वेश्चन बरोबरच आहे, किंवा UDCPR थ्रू सुद्धा हा बरोबर आहे. पण यामध्ये अजून 2-3 गोष्टी तुम्हाला ऍड करावा लागेल इन केस ऑफ लेआउट जर का असेल तर. कारण इन केस ऑफ लेआउट असेल तर बाकी सुद्धा गोष्टी तुम्हाला ऍड कराव्या लागतात. क्लिअर? सो 86 ला 1 करेक्ट आहे. आणि याच कंडिशन साठी सिंपल होतं. हे तर 2 इझिलीच गेले की इलेक्ट्रिक सप्लाय साठी किंवा मग इन्कम टॅक्स सर्टिफिकेट किंवा इन्कम टॅक्स रिटर्न, हे तर कधी कुठे अख्ख्या तुम्हाला UDCPR मध्ये किंवा आपल्या टाउन प्लॅनिंगच्या कंडिशन मध्ये बघायला मिळालं नाही. त्यामुळे परमिशन साठी ह्या 2 गोष्टी लागणार नाही, म्हणून हे 2 आधीच निघून गेले. ओनरशिप डॉक्युमेंट किंवा मेजरमेंट प्लान देऊन होत नाही, बिल्डिंग प्लान सुद्धा द्यावा लागतो, कारण की परमिशन साठी तशा पद्धतीची डॉक्युमेंटची गरज पडते. त्यामुळे 86 ला 1 करेक्ट आहे. आणि सिंपल पद्धतीने हा 1 तुम्हाला डोक्यात ठेवायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन 87. टाउन प्लॅनिंग स्कीम कॅन नॉट बी प्रिपेअर्ड फॉर द पर्पज ऑफ. बघा, टाउन प्लॅनिंग स्कीम कॅन नॉट बी प्रिपेअर्ड फॉर द पर्पज ऑफ. टाउन प्लॅनिंग स्कीम खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रिपेअर केली जात नाही? इम्प्लिमेंटिंग प्रपोजल इन द फायनल डेव्हलपमेंट प्लान. बघा, implementing the proposal in the final development plan, planning of any land which is likely to be course of development, planning of area which is already built upon, planning of any land which is not likely to be course of development in a near future. बघा, टाउन प्लॅनिंग स्कीम कॅन नॉट बी प्रिपेअर फॉर द पर्पज ऑफ. जर का एखादी जमीन ही डेव्हलपच नाहीये किंवा नॉन डेव्हलपमेंट केसमध्ये आणि पुढच्या काही वर्षात ती डेव्हलप होण्याचे चान्सेस नाही, मग अशा पर्टिक्युलर केसमध्ये तिथे तुम्ही टाउन प्लॅनिंग स्कीम प्रिपेअर करू शकत नाही, किंवा त्या पर्पजेससाठी तुम्ही प्रिपेअर करू शकत नाही. म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम फायनल डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत किंवा डेव्हलपमेंटच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एखादा एरिया ऑलरेडी डेव्हलप झालाय त्याच्या बिल्टअप एरियामध्ये तुम्ही करू शकता. पण जर का नॉन डेव्हलप एरिया असेल किंवा पुढच्या येणाऱ्या काही वर्षात डेव्हलप होण्याचे चान्सेस नाही, अशा केसमध्ये तुम्ही हा एरिया डेव्हलप करू शकत नाही. म्हणजेच 87 ला 4 बरोबर आहे. क्लिअर? 87 ला 4 बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा खूप एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता 2018च्या पेपरला, आणि बऱ्याचशा लोकांनी हा चुकीच्या पद्धतीने सॉल्व्ह केला होता. हाऊ मच एरिया वुड एनमार्क इन अ रेसिडेन्शियल झोन इन अ डेव्हलपमेंट प्लान for a town planning having a 30,000 projected population.
म्हणजे इथे पॉप्युलेशनच्या केसमध्ये जर का बघितलं, पॉप्युलेशनच्या केसमध्ये जर का बघितलं तर 30,000 तुम्हाला बघायला मिळेल. 30,000 पॉप्युलेशन. टेक 50 टेनंट्स पर हेक्टर ॲज अ, म्हणजे 50 टेनमेंट्स पर हेक्टर, एका हेक्टर मध्ये 50 टेनमेंट्स राहू शकतात. ओके. आणि द ग्रॉस टेनमेंट डेन्सिटी अँड ॲव्हरेज फॅमिली साईज ॲज अ 5, म्हणजे एका टेनमेंट मध्ये 5 लोक ॲव्हरेज आहे. म्हणजे एवढ्या पॉप्युलेशनचे किती टेनमेंट्स तयार होतील? डिवायडेड बाय 5. बरोबर आहे. 30,000 डिवायडेड बाय 5 म्हणजे टोटल पॉप्युलेशन डिवायडेड बाय पॉप्युलेशन इन 1 टेनमेंट. आन्सर काय येणार? 6 पंच 30, म्हणजे हे आले 6,000 टेनमेंट्स. किती? 6,000 टेनमेंट्स. बरोबर. आणि एका हेक्टर मध्ये किती असतात? 50. एका हेक्टर मध्ये किती? 50. तर 600 मध्ये 6000 मध्ये किती बसणार? बघा काय होतं. 120 हेक्टर. एवढी तुम्हाला जागा लागणार. 120 हेक्टर म्हणजे ऑप्शन 4 हा बरोबर आहे. क्लिअर. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की काय, टोटल पॉप्युलेशन दिलं होतं 30,000. त्यांनी असं म्हटलं होतं की एका हेक्टर मध्ये 50 फॅमिली राहू शकतात. एका फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त 5 लोक असतील. एका फॅमिलीमध्ये 5 लोक म्हणजेच 30,000च्या किती फॅमिली होतील? तर 30,000च्या 6,000 फॅमिली होतील. 30,000 पॉप्युलेशनच्या, कारण की एका फॅमिलीमध्ये 5 लोक, तर 30,000 पॉप्युलेशन साठी 6 फॅमिली झाल्या. आणि 6,000 फॅमिली झाल्या. 50 फॅमिली एका हेक्टर मध्ये राहू शकतात. तर 6,000 फॅमिली किती याच्यात राहू शकतात? तर 120 मध्ये. एकदम सिंपल. क्लिअर. आणि ऑलरेडी आपण आपल्या कोर्समध्ये हा क्वेश्चन घेतलेला आहे किंवा याच्या रिलेटेड क्वेश्चन सुद्धा झालेले आहे UDCPRच्या सुरुवातीलाच. क्लिअर. FSI ज्या वेळेला आपण स्टडी केला होता, बेसिक FSI त्यावेळेला हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. यानंतर नेक्स्ट मित्रांनो 89 बघा. फायनल लेआउट सब डिव्हिजन द कमेन्समेंट मीन्स. बघा, फायनल फॉर अ लेआउट सब डिव्हिजन द कमेन्समेंट मीन्स काय येऊ शकतं? फायनल डिमार्केशन अँड प्रोव्हिजन ऑफ वॉटर, इलेक्ट्रिसिटी अँड रोड्स कंप्लीट. या केस मध्ये बघा काय म्हटलंय. फायनल डिमार्केशन ऑफ अ प्रोव्हिजन वॉटर बाउंड मॅकेडम रोड्स, final demarcation and provision of water complete, final demarcation with the construction up to the plinth level at least on the 50% of number of plots. हा कुठेच येणार नाही. किंवा लेआउट सब डिव्हिजन्स करताना तुम्हाला काय, तर लेआउट सब डिव्हिजन करताना कोणतेही लेआउट वगैरे टाकलं त्याचं जर का सब डिव्हिजन केलं जातं तेव्हा त्याला फायनल डिमार्केशन म्हणजे प्रॉपर प्लॉटिंग झालं असायला पाहिजे. आणि डांबरीकरण वॉटर बाउंड जो आहे WBM रोड हा तिथे होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, फायनल डिमार्केशन करताना प्रोव्हिजन्स काय आहे किंवा एखाद्या लेआउट सब डिव्हिजन करताना कमेन्समेंट काय असू शकतं, तर त्याचं फायनल डिमार्केशन व्हायला पाहिजे. आणि जे काही WBM रोड्स आहे हे कम्प्लीट असायला पाहिजे. आणि त्याच केसमध्ये फायनल सब डिव्हिजन किंवा फायनल डिमार्केशन हे केलं जातं. म्हणजेच काय, ऑप्शन 2 करेक्ट. फायनल डिमार्केशन अँड प्रोव्हिजन ऑफ वॉटर बाउंड मॅकडम रोड कम्प्लीट असणं गरजेचं आहे. क्लिअर. 89 ला 2 करेक्ट. त्यानंतर मित्रांनो 90 इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लान इज ड्युटी ऑफ. बघा, डेव्हलपमेंट प्लान ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट प्लान हा कधीच स्टेट गव्हर्नमेंटच्या कंडिशन मध्ये जाणार नाही. तिथली जी काही ऑथॉरिटी असेल, त्या एरियासाठी जी काही ऑथॉरिटी असेल ती असेल. फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेशन घ्या, ते इम्प्लिमेंट करतील. स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल तर ते करतील. म्हणजेच डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर, स्टेट गव्हर्नमेंट किंवा डिस्ट्रिक्ट टाउन प्लॅनिंग ऑफिसर बिलकुल करत नाही. या पर्टिक्युलर केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर दॅट एरिया, जी कोणती रिस्पेक्टिव्ह लोकल और ऑथॉरिटी जी कोणी असेल प्लॅनिंग ऑथॉरिटी, तेच लोक काय करतील, इम्प्लिमेंट करतील किंवा तीच ऑथॉरिटी इम्प्लिमेंट करतील डेव्हलपमेंट प्लॅनला. आणि ती त्यांची ड्युटी आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. क्लिअर. यानंतर आहे मित्रांनो 91 क्वेश्चन नंबर 91 ग्लोबल वॉर्मिंग इज कॉज्ड बाय. ऑब्व्हियसली थोडा वेगळा क्वेश्चन होता, एन्व्हायरमेंटच्या कंडिशन मध्ये होता.
सो ग्लोबल वॉर्मिंग विच इज कॉज्ड बाय द सिंपल ऑप्शन आहे ग्रीन हाऊस गॅसेस. क्लिअर. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. सो ग्लोबल वॉर्मिंग इज कॉज्ड बाय द ग्रीन हाऊस गॅसेस आणि ग्रीन हाऊस गॅसेसच्या केसमध्ये ग्लोबल वॉर्मिंग ही कंडिशन येते. त्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस हे लक्षात ठेवा किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या रिलेटेड सुद्धा बाकी गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून एक्झाम जी आहे ATP 2024 साठी जर का क्वेश्चन आला तर तुम्ही त्यासाठी सुद्धा वर्स्ट केसमध्ये प्रिपेअर असायला पाहिजे. आत्ताच्या केसमध्ये 91 ला 2 हा करेक्ट आहे. नेक्स्ट मित्रांनो, ॲट्रियम मीन्स. ॲट्रियम काय असतं? ॲट्रियमची परफेक्ट डेफिनेशन विथ प्रॉपर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन प्रॅक्टिकल व्ह्यू ने आपण ऑलरेडी UDCPR मध्ये स्टडी केलं होतं आणि डेफिनेशनच्या पार्टमध्ये ऑलमोस्ट आपण सगळ्या डेफिनेशन्स कव्हर केल्या होत्या. त्यामधलीच एक ॲट्रियम एक डेफिनेशन आहे. ॲट्रियम म्हणजे काय? कोणत्याही पद्धतीचं ऑब्स्ट्रक्शन नसताना जो की थ्रू आउट सनलाइट पास केला जातो त्याला आपण ॲट्रियम बोलतो. ओके. कोणत्याही पद्धतीचं इंटरमिडिएट ऑब्स्ट्रक्शन न देता जो की डायरेक्ट सनलाइट पास केला जातो त्याला आपण काय बोलतो? ॲट्रियम असं बोलतो. किंवा त्या फिनॉमिनॉन किंवा त्या कंडिशनला किंवा तशा पद्धतीच्या कन्स्ट्रक्शन वेला आपण ॲट्रियम बोलू शकतो. सो टेरेस ॲट अ अल्टरनेट फ्लोर हे तर बिलकुलच येणार नाही, ॲट्रियमची कंडिशनच नाही. स्कायलाइट एरिया विथ नो इंटरमिडिएट फ्लोर, कोणत्याही पद्धतीचं इंटरमिडिएट ऑब्स्ट्रक्शन नसताना जो डायरेक्ट सनलाइट येतो त्यालाच आपण काय बोलतो? ॲट्रियम बोलतो. तशी पद्धतीची एक डेफिनेशन सुद्धा इथे ठेवली आहे. ही UDCPR ची डेफिनेशन मीन्स अ स्कायलाइट and a naturally mechanically ventilated area in a building with no intermediate floor and used as a circulation space or entrance foyer. अशा पद्धतीने आणि याच्या संदर्भात आपल्या नोट्स मध्ये प्रॉपर एक डायग्राम सुद्धा दिलेली होती किंवा ऑलमोस्ट आपण खूप सारा डायग्राम दिलेला आहे UDCPR मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी. सो ॲट्रियम साठी जर का डेफिनेशन असेल तर 92 ला हा 2 करेक्ट येतो विथ नो इंटरमिडिएट फ्लोर. जो स्कायलाइट पास होतो त्यालाच आपण ॲट्रियम असं बोलतो. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो आपण लवकरच घेऊया. तोपर्यंत थांबतोय मित्रांनो. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओज मध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जी सिरीज आहे ती संपवूया किंवा ATP 2018चा जो पेपर आहे तो संपवणार आहे. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट बघा आणि तो व्हिडिओ पूर्ण कंप्लीट करून तुमचा 2018चा जो पेपर आहे तो पूर्णपणे संपवून टाका. तोपर्यंत थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. हॅव अ ग्रेट डे. थँक यू गाईज.